आज प्रत्यक्षरित्या जळगाव विधान परिषदेसाठी खरं तर मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडत आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचं या ठिकाणी पाचोरा असेल भडगाव असेल या दोघही नगर परिषदेच्या जे उमेदवार आहेत त्यांच्या वोटिंगकडे लक्ष लागलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी पाचोऱ्याचे आमदार किशोरप्पा पटेल आहेत। आप्पासाहेब काय सांगाल? खरं तर मोठं मताधिक्य आहे, 60 नगरसेवक या ठिकाणी प्रत्यक्षरित्या मतदानाचा हक्क बजावणार आहे, काय सांगाल? नाही, या पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थाने 100% वोटिंग ही शिवसेना आणि भाजप महायुतीचं आहे। शिवसेना आणि भाजप युतीचं 100% वोटिंग हे पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेमध्ये आहे। त्याच्यामुळे साहजिकच कुठलाही उमेदवार असेल की जिथे एकगठ्ठा मतदान ज्यांना भेटणार आहे त्याच्यामुळे नगरपालिकेकडे पाचोरा आणि भडगावकडे त्यांचं लक्ष होतं। त्याच्यामुळे मी आज आपल्याला या निमित्तानं सांगेल की जी परिस्थिती पाचोरा भडगावमध्ये आहे अशीच परिस्थिती संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आहे। त्याच्यामुळे उद्याचे होणारे आमदार आदरणीय नंदूभाऊ महाजन यांचं मी ऍडव्हान्स मध्ये मनापासून अभिनंदन करतो। साहेब, संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा आहे, काय सांगाल? आपली काय प्रतिक्रिया? नाही, ऑपरेशन टायगरची जी चर्चा होती ती गेल्या 2-4 महिन्यापासून संपूर्ण राज्यामध्ये चालू होती, परंतु त्याला आता मला वाटतं थांबा मिळालेला आहे। ते ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे, ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे। याच्याकरता आमचे जे नेते आहेत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब ते मुहूर्त पाहतात। आमच्या शिवसेनेचा उद्या वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनाच्या दिवशी हे ऑपरेशन टायगर सक्सेस करून त्यांचा शिवसेनेमध्ये आपल्याला प्रवेश करता येईल का अशा पद्धतीचं मुहूर्त काढून ते ऑपरेशन टायगर सक्सेस झालेलं आहे। उद्या आपल्यासह संपूर्ण महाराष्ट्राला ते पाहायला मिळेल की हे 6चे 6 खासदार शिवसेनेमध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसते। परंतु 6 खासदार अजूनही त्यांच्याशी म्हणजे संपर्क होत नाही किंवा ते मीडिया समोर येत नाहीये, काय सांगाल? ते 6 खासदार नेमके कुठे आहेत? ते म्हणताय की आम्ही दिल्लीलाही नाही, काय सांगाल? हे जर कुठलंही मिशन यशस्वी करायचं असेल तर मीडियाशी म्हणजेच तुमच्याशी संपर्क आला की मिशन जे काही सक्सेस होणार आहे ते होत नाही। त्याच्यामुळे आमच्या साहेबांसह खासदार हे तुम्हाला उद्याच तुमच्या समोर येते। मिशन सक्सेसफुल झाले, 100% सक्सेस झालेलं आहे, चिंता करण्याची आवश्यकता नाही। आता ते कुठल्या तरी चॅनलवर मी पाहिलं होतं 3-13 शिवसेनेचे 3-13, आता तिकडे फक्त 3 राहिले तर इकडे 13 झालेले आहेत। त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही, मिशन सक्सेस झालं। परंतु काल संजय राऊत यांनी खरं तर पत्रकार परिषद घेऊन जे बंडखोर आहेत त्यांच्यावर टीका देखील केलेली आहे आणि बोलताना खरं तर त्यांची जीभ देखील घसरलेली आहे, कसं पाहता याकडे? मला तर असं वाटतं की आता संजय राऊत साहेबांनी उगाच महाराष्ट्राला किंवा इतर राजकीय पक्षांना सल्ला देण्यापेक्षा किंवा असं उद्विग्नपणे की जे तुमच्या मुखात शोभत नाही अशा पद्धतीने एक खासदार, एक सामन्याचा संपादक, शिवसेनेचा नेता आणि अशा व्यक्तीकडून समोरच्यांबद्दल त्यांच्या तोंडातून अशी शिवराळ भाषा निघणं हे अशोभनीय, पण पर्याय नाही। त्यांनी गेल्या 1-2 वर्षापासून किंवा मागच्या 5-10 वर्षापासून आपण पाहतोय की संजय राऊत साहेबांमुळेच खऱ्या अर्थाने मला वाटतं त्या शिवसेनेला किंवा उबाठा गटाला ही घरघर लागलेली आहे आणि ते सगळं चित्र आता त्यांच्या समोर येत आहे। त्याच्यामुळे ते उद्विग्नपणे कोणालाही शिवराळ भाषा किंवा वाटेल ते बोलायचा प्रयत्न करताय, पण त्यांच्या नादी कोणीच लागत नाही। त्यांच्या वक्तव्याकडे किंवा त्यांच्या बोलण्याकडे आता महाराष्ट्रातली जनता लक्ष देते। परंतु आप्पासाहेब त्यांनी एक असंही वक्तव्य केलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व नेत्यांवर असेल, आमदारांवर असेल, मुलासारखं प्रेम केलं, उद्धव ठाकरेंनी भावासारखं सांभाळलं तरी देखील ते आम्हाला सोडून नव्हतं। नाही, मी यांच्यातला तुम्हाला दोघांमधला मी फरक सांगेल की नक्की त्यांनी जे पहिलं वाक्य बोललं की बाळासाहेब ठाकरेंनी या राज्यातल्या तमाम शिवसैनिकांना मुलांसारखं प्रेम केलं, ही वस्तुस्थिती, हे पहिलं ते खरं आहे। परंतु उद्धव साहेबांनी ते मात्र दुर्लक्ष केलं। याचं कारण मी साक्षीदार आहे की मी 2.5 वर्ष आमदार असताना उद्धव साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते। 2.5 वर्षामध्ये मला वाटतं एकही लेटर पॅडवर एक सही साधी केलेली नाही। त्याच काळामध्ये आदित्य ठाकरे सुद्धा राज्याचे कॅबिनेट मंत्री होते, पण त्यांनी सुद्धा मी अजूनपर्यंत त्यांचं ऑफिस सुद्धा पाहिलेलं नाही। तर 2.5 वर्षामध्ये तुम्ही मुख्यमंत्री असताना, मुलगा मंत्री असताना शिवसैनिकांकडे लक्ष किंवा शिवसेनेच्या आमदारांकडे तुम्हाला लक्ष द्यायला जर वेळ नसेल तर ही वेळ येते। मी जे तुम्हाला म्हटलं की बाळासाहेब आणि उद्धव साहेबांमधला जो फरक आहे, जेव्हा बाळासाहेबांच्या हयातीत सुद्धा जेव्हा वेळ आली मग तेव्हा राज साहेब गेले किंवा नारायण राणे साहेब गेले,
तर तेव्हा बाळासाहेब सांगायचे या रे बाळांनो या. इथे उलट आहे, उद्धव साहेब सांगतात की ज्याला जायचं त्यांनी जा. हा जो काही मोठा फरक बाळासाहेब आणि उद्धव साहेबांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे लोकांकडे एक बोट दाखवण्यापेक्षा मला वाटतं मातोश्रीने आता आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की हे असं का होतंय. बरं ठीक आहे ना, एखादी शिंदे साहेब चुकले आपण असं म्हणू, गणेश नाईक साहेब चुकले, भुजबळ साहेब चुकले, राज साहेब चुकले, नारायण राणे साहेब चुकले, एकनाथ शिंदे साहेब चुकले आणि तुम्हीच बरोबर आहेत का, किंवा ते संजय राऊतच बरोबर आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का. एखादा व्यक्ती चुकू शकतो ना, पण जर सगळेच चुकणार असतील तर मला वाटतं आपण आत्मपरीक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ते त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि पुन्हा एकदा या राज्यामध्ये संघटना बांधण्याला सुरुवात करावी. आता तुमच्याकडे कोणीही राहणार नाही. आप्पासाहेब, त्यांनी एक मोठा गंभीर आरोप देखील केलेला आहे की 50 कोटीमध्ये हे खासदार जे आहेत ते फोडण्यात आलेले आहे आणि चार्टर्ड प्लेन मध्ये बसण्या अगोदर त्यांना ऍडव्हान्स मध्ये 15 कोटी देखील दिलेले आहे. कसं पाहताय वक्तव्य? ते एकदम चुकीचं आहे. हे जे वक्तव्य संजय राऊत किंवा शिवसेनेचे उबाठा गटातले काही लोक करत असतील तर त्यांना याच्याशिवाय दुसरा कुठलंही वक्तव्य करताना त्यांना दिसणार नाही. मी तेच सांगितलं की तुम्ही लोकांकडे एक बोट दाखवण्यापेक्षा पहिल्यांदा आत्मपरीक्षण करा. सगळेच लोक पैशाने खरेदी होत नाही. मग इथं अनेक खासदार आहेत, काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे आहेत, राष्ट्रवादी अजित पवार साहेबांचे आहेत, अजून इतर पक्षांचे कदाचित खासदार असतील. त्यांना का होत नाही, ते का फुटत नाही, तुमचेच का फुटतायत. त्याच्यामुळे फक्त काही जर का भेटलं नाही तर पैशांचा आरोप करणे, 50 कोटी 15 करोड ऍडव्हान्स, जसं काही हेच मोजायला गेले होते तिथं. यांची जर का दररोजची दिनचर्या आपण पाहिली तर सकाळी 10 वाजता मीडिया समोर येणे, 11 वाजता सामनाच्या कार्यालयात जाणे आणि तिथून बाहेर निघालं की घरी जाणे. यांना महाराष्ट्राचं काय माहिती आहे, यांनी कुठे पाहिले 15 दिले, 30 दिले, 50 दिले. आता आप्पासाहेब, ज्या खासदारांनी बंडखोरी केलेली आहे त्या खासदारांना ठाकरे गटाने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या सर्वांना व्हीप बजावण्यात आलेला आहे. आज त्यांची त्या ठिकाणी बैठक बोलवण्यात आली दिल्लीमध्ये. काय सांगा? नाही, मला असं वाटतंय की हे आमचे जे 6 खासदार आहेत यांचा ऑलरेडी कालच गट स्थापन झालेला आहे. आणि जर काल गट स्थापन झालेला असेल तर ज्यांची गटनेता म्हणून नियुक्ती केलेली असेल त्या गटनेत्याला अधिकार आहे यांना व्हीप बजावण्यात. आता ते जर का मुळात शिवसेनेच्या गटातून म्हणजे उबाठाच्या गटातून बाहेर पडून स्वतःचा 6 लोकांचा जर का त्यांनी गट तयार केला असेल तर यांचा व्हीप त्यांना लागू होणारच नाही. या गटाचं शिवसेना शिंदे गटामध्ये स्वागत आहे. निश्चितपणे मनापासून त्यांचं स्वागत करेल की आज या 6 लोकांमुळे या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त खासदार कुठल्या पक्षाचे असतील तर ते शिवसेनेचे आहेत आणि शिवसेनेची ताकद आता या संपूर्ण राज्यामध्ये क्रमांक 1 ची आहे. आपण असं देखील म्हटलेलं आहे की आता ताकद वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवायचं. प्रश्नच नाही. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असंच वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. मला तर असं वाटतंय की राज्याने एकनाथ शिंदे साहेबांना या राज्याचा 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून पाहिलेलं आहे. राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की या राज्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व्हावा. मी तर त्यांचा एक कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्याला निश्चित वाटेल की राज्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व्हावा. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आप्पासाहेब, ऑपरेशन टायगर जे आहे ते 100% सक्सेसफुल झालेलं आहे. 100% सक्सेस झालेलं आहे. तुम्हाला उद्या जो आमचा वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये 6च्या 6 खासदारांच्या गळ्यामध्ये शिवसेनेचा भगवा रुमाल पाहताना आपण सगळेजण पाहतो. आपण बघू शकतो एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदारांनी बंडखोरी केलेली आहे. मात्र या ठिकाणी आता शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी वक्तव्य केलेलं आहे की ऑपरेशन टायगर जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे. खासदारांना व्हीप बजावण्याआधीच त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा स्वतंत्र गट स्थापन केलेला आहे आणि खरं तर उद्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचा शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश देखील होणार आहे. हेमचंद कुमावत, TV9 मराठी, पाचोरा, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.